अँड ऍक्शन. बघितलं तू पान दिलं बसली ती बघा एकमेकांच्याकडे. ती पित नाही ती त्या बाप दे रहा क्या? हा एक तशीच पाणी पिली. आणि पित नाही ती. शाला का हे अण्णांचं केबिन होतं आणि आमचं मंदिर. आज हे असं जळताना बघून काळजात धस्स झालं. सर मी तर मोटर लावून पाणी मारत होतो. आग एवढी वाढलेली की नाही मला आत घुसायचं अवघड झालं. पण आग पेटल्याला बघून मी सगळ्यांनी गोळा केला आणि हे सगळी लोक आली म्हणून तर आग विझली. आणि आज जर ही सगळी लोक आली नसती तर आपली शाळा जळून खाक झाली असती. सुन्न बसल्यात बघा त्या. थांबा एकमेकांच्याकडे बघा सगळेजण. बघा ना रमा मॅडम किती सुन्न झाल्यात. अण्णांनंतर त्यांनीच या शाळेला सावरलं होतं. त्यांच्यासाठी हे ऑफिस फक्त 4 भिंती नव्हत्या. अण्णांचा आशीर्वाद होता तो. आणि बोलत तेवढं अक्षय म्हणला की रमा नको रडू. अण्णांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत म्हणूनच एवढी मोठी दुर्घटना टळली. आणि हे केबिन आपण पुन्हा उभं करू शकतो. जायला ते फक्त कागद आहेत, अण्णांची शिकवण नाही. रमणली पण अहो अक्षय अण्णांचं ऑफिस त्यांनी विश्वासानं सोपवलं होतं आणि आज त्याची हीच अवस्था सगळं माझ्यामुळे घडते. धुआं काम करो यार. तिकडनं आवाज- धुवा कम करो धुवा पिची लावलं. ऍक्शन. आनंद मला नेमकं काय घडलं नेमकं त्यांची काय झालं होतं? अहो काय सांगू साहेब, आम्ही जेव्हा केबिनला आग बघितलं आम्ही सगळ्यांना घाबरलो. मग आरडाओरडा सुरू केला. मग रस्त्यावरची लोक बाजूबाजू लोक सगळी एकत्र आली. खूप मोठ्या प्रयत्नाने आग विझवली गेली. आग विझली नसती तर काही खरं नव्हतं या वास्तूचं. अरे ते सगळं ठीक आहे पण आग लागलीच कशी? साहेब ते माहिती नाही पण कदाचित शॉर्ट सर्किट. काय शॉर्ट सर्किट? सुट्टीच्या दिवशी शॉर्ट सर्किट कसं होईल? आणि काल तर आपण सर्व स्विच बंद करून गेलो होतो ना. होय मला तर वाटतं नक्कीच कोणाचं तरी कारस्थान असणार आहे. अक्षय मला सांगा कोणी अनोळखी व्यक्ती आली होती का किंवा येताना जाताना कोणी पाहिलं का? नाही सर. नाही सर. बघितलं सगळे टेन्शनमध्ये. ओके हां